श्री स्वामी समर्थ मंडळी. मनी प्लांटमध्ये आजच ही वस्तू ठेवा, घरामध्ये पैसाच पैसा येईल. मनी प्लांट बहुतेक घरामध्ये सापडेल अशी पण माहिती अभावी लोकांना या प्लांटचा लाभ घेता येत नाही. मनी प्लांटमध्ये साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपल्याला वास करत असते. तुम्हाला सांगू इच्छिते, जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्याच्या घरामध्ये कधी धनाची कमी होत नाही. आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कळ पैसा येत राहतो? मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने घराची प्रगती लवकर होते? कोणते नियम मनी प्लांटबद्दल पाळले आहेत ते आपण पाहणार आहोत. हिरवे मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही. चहूबाजूंनी पैशाची आवक वाढेल म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय आपण जाणून घेणार आहोत. मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो, जो सुख, समृद्धी, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादींकारक आहे. घरामध्ये योग्य दिशेने मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते. तसेच पाणी जितकी हिरवी असतील तितकेच आपल्या घराला फायदे मिळतात. पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत. या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. घरात मनी प्लांट लावले तरी फायदा होतो नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत. जर तुमची ही तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. तुम्ही मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा करून घेऊ शकता ते आपण जाणून घेऊया. तसेच त्यामध्ये कोणती वस्तू टाकल्याने घरात धन वाढते. नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड. अशी ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंतीचे आगमन वेगवान होते. पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही. जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक मानली जाते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. करणाऱ्याच्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही, म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही, पण एखादे रोप घरात लावून घरात पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटेल आणि आजकाल तेच होत आहे. मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल, आजकाल अनेकांच्या घरात रोप पाहायला मिळते असे मानले जाते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे, कारण दिशेचा स्वामी गणेश, शुक्र ग्रह आणि गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवतात. म्हणूनच हे लक्षात ठेवा, हे रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावा, घराबाहेर लावू नका. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे दूर होतात. घरामध्ये नेहमी मनी प्लांट दुसऱ्याचे चोरून गुपचूप करून आणून लावले पाहिजे. हे खूपच शुभ परिणाम देते. एखाद्या श्रीमंत आपट धनसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे, त्यामुळे आपली संपत्ती हे त्याच्याप्रमाणे वाढत जाते. मनी प्लांट जर पाण्यात लावले असेल तर त्यांच्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्या नजरेत येण्यास ठेवून जर तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये टावून ठेवले असेल तर त्या बॉटलला कोणतेही आवरण आणि झाकून ठेवून त्यावर लाल रिबीन बांधून घ्यावे, जेणेकरून त्यामुळे लपली जातील. बांधल्याने त्या मनी प्लांटची शक्ती कित्येक पटीने अधिक वाढत जाते. त्यामुळे मनी प्लांटवर वास्तुशास्त्रानुसार या लाल देखणीला बांधण्याचा सल्ला दिला जातो. मनी प्लांट घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावला जातो. मनी प्लांटमध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसते. त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध पाणी असावे. त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा घालू शकता, त्यामुळे मनी प्लांट चांगले बहरते. मनी प्लांटची काळजी कमी घ्यावी लागते. मनी प्लांट कमी पाणी, कमी सूर्य आणि कमी जागेत चांगले वाढते. मनी प्लांट वर्षभर हिरवेगार राहते. मनी प्लांट लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा. वास्तूनुसार मनी प्लांट्स उत्तर दिशेला लावता येतात. स्वयंपाकघरात वास्तुतत्वानुसार रोप ठेवायचे असेल तर आग्नेय दिशेला ठेवा आणि
मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये. ही दिशा खूप शुभ मानली जाते, परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहेत आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे. गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधांमुळे घराच्या या दिशेला लावल्याने मनी प्लांट आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. मनी प्लांट खरेदी करून घरी लावा किंवा मग चोरून आणणे योग्य मानले जाते. आपली पण संपत्ती वाढते. मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याऐवजी दोरी लावून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून द्या. वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते. मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होतो. मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जे टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीही भासणार नाही. मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते. यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही ₹1चं नाणं किंवा कोणतीही एखादा ₹2, ₹5 शिक्का मनी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा. पैशाकडे पैसा खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे, जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही. कुठल्याही मार्गाने घरात पैसा येईल, पैशाची आवक वाढेल. मनी प्लांट जसे जसे वाढत जाईल तसतशी तुमच्या घराची प्रगती होत जाईल. मनी प्लांट नावाप्रमाणे पैसे लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल. कामाच्या ठिकाणीही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीमध्ये मनी प्लांट यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात. याच वेळी त्या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका. असे केल्याने झाडांची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते. वास्तूनुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांट लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो. मनी प्लांट